नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाला ना सुभेदारांनी उभे केले ना किल्लेदारांनी. त्यामुळे आता काय करायचं, पेट्रोल अंगावर टाकूनही आता कोणीही तयार नाही, म्हणजेच स्वतःच्या जीवाची भीती दाखवूनही कोणीही प्रियाला घरात घ्यायला तयार नाही. आता हे सगळं झाल्यामुळे प्रियाने एक मोठं पाऊल उचलणार आहे. ते म्हणजे की प्रिया आता सरळ महिला सबलीकरण संघटना काढणारे म्हणजेच महिला मुक्ती मोर्चा हा महिला मुक्ती मोर्चा घेऊन सुभेदारांच्या घरावर प्रिया आता चाल करणार आहे. म्हणजेच सगळ्या महिला सबलीकरण संघटनेला ती घेऊन दरवाजावर येताच कल्पनाच्या आणि सायलीच्या तोंडाला त्या जेव्हा काळ फासायला जाणार आहेत, म्हणजेच प्रियाचा ते छळ करतात, तिला मारहाण करतात, अशी जेव्हा ती कंप्लेंट त्यांच्याकडे करतीये, तेव्हा मात्र आता हे सगळं होत असताना जेव्हा कल्पनाला त्या बायका या काळ लावण्यासाठी आणि गाढवावरून धिंड काढण्यासाठी येत आहेत, त्याच वेळेला सायलीमध्ये येऊन रणरागिणी सायली कशा प्रकारे आपल्या कुटुंबाला वाचवणार कल्पनाचा आणि स्वतःचा या बायकांपासून बचाव करून प्रियाच कशी नालायक बाई आहे हे सगळ्यांसमोर ती आता सिद्ध करणार. त्याचप्रमाणे मग आता त्या प्रियालाच ते बायका कशा काळ फासणार आहेत आणि तिचा कसा धडा शिकवणार आहेत, हे सगळे आपल्याला आजच्या या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की रविराजने प्रियाला उभं केलं नाहीये, कारण प्रियाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून पेटून घेण्याची धमकी दिली. तरीही हे सगळं प्रिया आता न ऐकताच सगळं काही मुद्दामच पलटवण्याचा प्रयत्न करत असते. आता तिला स्वतः हे सगळं होत असताना प्रतिमा आतमध्ये येऊ नकोस असं सांगते आणि कोणीही तिला थारा द्यायला तयार नाहीये, म्हणून आता ती खूप चिडली आहे. प्रिया म्हणते की नाही, आता काही झालं ना तरीही ही या सुभेदारांना आणि किल्लेदारांना मला धडा शिकवलाच पाहिजे. अश्विनही तिच्यावर भडकतो आणि तिला म्हणतो की काय मिळवलंस तू, सांग ना मला हे सगळं करून, कारण जे तू म्हणतेस ना त्या गोष्टीमुळे आता घरात काहीच होऊ शकत नाहीये. तुला सुभेदारांनाही घेतलं नाहीये आणि किल्लेदारांनाही. मी तुला अगोदरच सांगत होतो की आपण त्या घरात जायला नको, परंतु तू पण माझं ऐकलं नाहीस. आता काय करायचं हे मला सांग. आता हे ऐकल्यानंतर मात्र प्रियाला टेन्शन येऊ लागतं. ती म्हणते की नाही अश्विन, आता मी गप्प बसणार नाहीये, मी स्वतःचे अधिकार मिळवणार म्हणजे मिळवणारच. अश्विन तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की आता काय करणार आहेस तू. प्रिया, मी तुला सांगितलं होतं ना की आपण तिथे जायला नको. तू एक काम कर, आपण आता कुठेतरी भाड्याने खोली बघू आणि तिथे आपण राहू. हो, तर जसं आपल्याला जमेल तसं करू. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. हा, माझ्याकडे आता पैसे नाहीयेत, परंतु थोडफार पैसे मीही कमवू शकतो ना, मी डॉक्टर आहे, डोंट वरी, असं तो तिला म्हणतो. तेव्हा मात्र प्रियाच्या डोक्यात आता तीच भीती वाटू लागते की मला घरातली सगळी काम करायला लागणार, कुठल्या तरी घाणड्या वस्तीत मला राहायला लागणार आणि मला सगळं काही करायला लागणार नाही. मला ते नकोय. मला ऐश्वरामाच जीवन हव्य, म्हणून मी सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबाकडे भीक मागत होते. परंतु बस, आता भीक मागून काहीच होणार नाहीये. आता मला काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल. त्यासाठी ती म्हणते की एक शेवटचा प्रयत्न मला करू दे अश्विन, त्यानंतर मी तुला काहीच बोलणार नाही. अश्विन म्हणतो की प्रिया, आर यू आउट ऑफ युअर सेन्स? तुला कळते का? अगं, जर तू पुन्हा एकदा तिकडे गेलीस तर काय इज्जत राहील? त्या सायलीने तुला बॅग बाहेर फेकून हाकलून लावले. सगळेजण सायलीच ऐकतात. मग तू आता काय करणार आहेस? तेव्हा मग अश्विनला ती म्हणते की हे बघ, आता मी काय करणार आहे ते फक्त तू बघतच राहा. आता मला सरळ मार्गाने हे लोक घरात घेत नाहीयेत ना, आता मी आड मार्ग वापरणार आणि वाईट मार्गाने जाऊन मी या घरामध्ये आता शिरणार, सुभेदारांच्या घरात. तेव्हा मग आता अश्विन तिच्याकडे बघतो आणि प्रिया काय करणार आहे याचा विचार तो करत राहतो आणि तो तिला खरंतर अडवतही असतो. परंतु त्यावेळेला प्रिया म्हणते की अश्विन, फक्त आता माझं लास्ट ऐक. मी
तुला रिक्वेस्ट केली, अगोदर आपण तिकडे गेलो म्हणजे आपल्या घरी, तिथे कोणी नाही ऐकलं. त्या सायलीमुळे कोणी ऐकायला तयार नाही. ठीक आहे, आता मग आपण माझ्या बाबांकडे आलो, तेही ऐकायला तयार नाहीत. ठीक आहे, मग आता मी एक फायनल मार्ग अवलंबणार आहे. आता प्रियाच्या डोक्यात काहीतरी चांगलंच घडत असतं. अश्विन तिलाही साथच देतो आणि म्हणतो की ठीक आहे, पण एक शेवटची वेळ. हा त्यानंतर मी अजिबात तुझं ऐकणार नाही. अश्विनही कन्व्हिन्स होतो. मग आता त्यानंतर ती ठरवते की आता बघच मी काय करते ते, कारण सुभेदारांकडे प्रियाही गेली आणि काहीच ऐकलं नाही. त्यानंतर मग ती किल्लेदारांकडे गेली. ही सगळी बातमी आता रविराज हे इथे सांगता, म्हणजेच सुभेदारांकडे येऊन सगळी बातमी कानावर घालतात की नक्की काय झालं होतं. तेव्हा सायलीला आणि घरातल्या सगळ्यांना धक्का बसतो की नेमकी अशी का वागते. तन्वी इथे नाही तर तिथे तिने स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला मग सायली म्हणते की मला माहिती आहे हे सगळं जरी तिने केलं, मुद्दाम घडवून आणलंय, मला सगळंच कळतं की नेमकं काय करते आणि काय नाही ते. त्यामुळे कितीही काही झालं तरीही ही मुलगी ही काही सुधारणारतली नाही. प्रियाने आता इथे वेगळीच खेळी खेळलेली असते. प्रिया ही सरळच महिला मुक्ती संघटनेकडे जाऊन तिने त्या बायकांशी संवाद साधलेला असतो आणि त्यांच्याजवळ रडून तिने सगळ्या काही गोष्टी स्वतःच्या बाजूने समजावून त्यांना सांगितलेल्या असतात. आणि हे सगळं होत असताना आता त्या बायका देखील तिच्या बाजूने उभ्या राहतात की ठीक आहे, कुठे आहे तुमचं सासर, आम्ही येतो सुभेदारना, आता आम्ही बरोबर करतो सगळं, त्यांना व्यवस्थित धडा शिकवतो. ही श्रीमंतांची लोक ही अशीच असतात असं म्हणून आता प्रिया सगळ्यांना त्यांना भडकावते आणि मग म्हणते की त्यांनी मला घरात घेण्यास नकार दिलेला आहे. स्वतःची बाजू अगदी व्यवस्थितपणे त्यांना पटवून देते आणि त्यांना सांगते की मला त्यांनी मारण्याचा प्रयत्नही केला, जाळून मारण्याचा. हे बघा, माझ्या कपड्यांनाही पेट्रोलचा वास येतोय, मला ते जाळत होते, मी पळत तुमच्याकडे आलीय असं प्रिया काही बाई खोट त्यांना सांगते. नंतर मग आता रविराज हा सुभेदारांकडे आलेला असतो आणि त्यांच्यात तेच बोलणं सुरू असतं की आता प्रिया काही गप्प बसणार नाही, कारण आपण दोन्ही बाजूने तिला चौताळवलं आहे. कारण सुभेदारांनाही घेतलं नाही, किल्लेदारांनीही घरात नाही घेतलं. मग आता प्रिया नक्कीच काहीतरी असा डाव टाकणार आहे ना, काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच होऊ शकतो. कारण प्रिया ही साधी मुलगी नाहीये, ती नक्कीच काहीतरी डोकेबाजी करून चाल खेळेल हे सगळ्यांना माहीत असतं. म्हणून ते विचारतच सगळे असतात की नक्की हे काहीतरी करणार. सायलीलाही तेच माहिती असतं. मग प्रिया हीच या महिला मुक्ती संघटनेच्या बायका असतात ना, त्यांचा मोर्चा, त्यांची सगळी टीम घेऊन आता सुभेदारांकडे येत असते आणि त्या सगळ्या बायका जोर जोरात ओरडत असतात की सुभेदार कुटुंब हाय हाय, सुभेदार कुटुंब हाय हाय, अर्जुन सुभेदार हाय हाय, सायली सुभेदार हाय हाय असे म्हणून सगळेजण आता जोर जोरात ओरडून तिथे येत असतात. तेव्हा त्या बायका आल्यानंतर सगळे घाबरतात. आता प्रिया रडते आणि म्हणते की हे बघा, हीच लोक आहेत, ती सगळी माझी सासरची लोक माझ्या नव्याला आणि मला घरात घेऊन येत नाहीयेत. भले हा या घरचा मुलगा आहे, लहान मुलगा असला म्हणून काय झालं, आमचा काही घरावरती हक्क नाहीये का. बघा हे काय करतात, बघा. अश्विनी अगदी विचार तोंड करून असतो. त्याच वेळेला मग आता प्रतिमा पण तिथे असते. प्रतिमा पण घाबरते की नक्की या मुलीचं चाललंय तरी काय. अगोदर स्वतःला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केलाय आणि आता या बायकांना, महिला संघटनेच्या बायकांना घेऊन आलीये. नक्की काय चाललंय. सायलीलाही धक्का बसतो की या मुलीच नक्की चाललंय काय. आता प्रिया पण ओरडते आणि म्हणते की हेच ती लोक आहेत ज्यांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न केलाय. बघा आता असं म्हणून प्रिया प्रत्येकाचे चेहरे बघायला लागते आणि मनातला मनात विचार करते, आता ना या लोकांना या काही बायकाच सोडणार नाहीयेत. काही झालं तरीही मला या घरात आता एंट्री मिळणार म्हणजे मिळणार, कारण मी काहीच केलेलं नाही असं मी त्यांना दाखवलंय. आता हे सगळं होत असताना कल्पना बाहेर येते आणि त्या बायकांवरती ओरडते आणि म्हणते की काय चाललंय,
तुमचं कसला आरडाओरडा लावला, इथे इथे बंगल्यात तुम्हाला प्रवेश दिलाच कोणी? तेव्हा त्या बायका ओरडून म्हणतात की हो, तुम्हाला काय वाटलं, तुमच्यासारख्या श्रीमंत लोकांच्या इथे आम्ही येऊ शकत नाही. जिथे अन्याय घडणार, स्त्रीवरती अन्याय होणार, तिथे आम्ही त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येणार. म्हणजे येणार. काही झालं तरी आम्ही त्या माणसांना सोडणारच नाही जे स्त्रीवर अन्याय करतायत. मग कल्पना आता घाबरते आणि कल्पनाला बघतच त्या बायका म्हणतात की अच्छा, तुम्हीच तिच्या सासू आहात का? ज्या मुलीला तुम्ही जवळ करायचं सोडता आणि त्या मुलीला तुम्ही लांब करताय. नाही, एका सुनेला चांगला न्याय तर दुसऱ्या सुनेवर अन्याय. हे कशासाठी? तुमची ही लाडकी सून आहे ना. आता ही लाडकी सून म्हणजे सायली सुभेदार आणि कल्पना सुभेदार, तुमच्या दोघांच्याही तोंडाला आम्ही काळ वाचल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या तोंडाला खाळ फासण्यासाठी चालोय आम्ही, आणि काही झालं तरीही तुम्हाला हे आम्ही धडा शिकवून राहणारच. आणि तुमच्या या सुनेला म्हणजेच तन्वी सुभेदारला घरात घ्यायला लावणारच. असं बोलल्यावरती आता सायली त्यांना अगदी प्रेमाने समजवते की प्लीज असं करू नका, प्लीज असं करू नका. परंतु कोणीही काही ऐकायला तयार नसतं. हे सगळं आता होत असताना अर्जुनही बघतच राहतो. अर्जुन ठरवतो की हे बघा, तुम्ही काहीच करू शकणार नाहीये. मी एक वकील आहे आणि तुम्ही असं कोणाच्याही अंगाला हात लावू शकत नाही. मी तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा लाव शकतो. तेव्हा महिला संघटनेच्या बायका म्हणतात की ठीक आहे, लावा, आमच्याकडे हा पुरावा आहे. ती म्हणजे तन्वी सुभेदार, तिनेच तुमच्या विरोधात कंप्लेंट केली आहे ना. मग काही झालं तरीही तिच्याबद्दल तुम्ही असं हे जे काही वागताय ना, ते फार चुकीचं वागताय आणि म्हणूनच तुम्ही तिला अशा प्रकारे त्रास देताय. तुम्ही वकील असू द्यात नाही तर आणखी कोणी, परंतु आम्ही हे सहन करून घेणारच नाहीये. हाय हाय असं म्हणून आता त्या जोर जोरात अर्जुनच्या बाबतीतही घोषणा देऊ लागतात. आणि प्रिया म्हणते की मी यांच्याकडे फक्त एकच मागणी केली होती. आता मी जेलमधून सुटली आहे तर मला का सोडलं? कारण काहीतरी कारण असेल ना. कायदा असंच कोणाला सोडेल का? मला त्या महिप्तिक क्रियेने धमकी दिली होती आणि म्हणूनच मी इतके दिवस खोट बोलले. परंतु माझे हे घरातले मला समजूनच घेत नाहीये. किती काही झालं तरी. तेव्हा आता सायली म्हणते की एक मिनिट प्रिया, तू जास्त बोलू नकोस. हे जे काही तू वागतेस ते खूप कोटारडी आहेस आणि वागतेस हे लक्षात ठेव. म्हणूनच तू एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू हे सगळं का वागतेस ना हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे प्लीज. तेव्हा अर्जुन ही खूप चिडतो आणि म्हणतो की अर्जुन पुढे म्हणायला लागतो की तू हे जे सगळं करतीस ना प्रिया, सो कॉल्ड तन्वी, हे करतीस ते मुद्दाम करतीस, मला माहिती आहे. आणि तू आम्हाला त्रास देण्यासाठी हे सगळं करतीयस. इतके दिवस त्रास देऊन तुला शांतता नाही भेटली. तेव्हा त्या बायका ओरडतात आणि म्हणतात की काय तुम्ही सगळे तिच्यावरती दादागिरी दाखवताय, काय करताय? तुम्हाला तरी कळते का? आता आम्हाला समजले की त्या तुम्ही मुलीबरोबर असे का वागताय ते. अहो, तिला कायद्याने शिक्षा झाली, ती काही काळ तिने भोगली, परंतु तिला कायद्याने न्याय दिलाय ना. आता मग तुम्ही काका तिच्या बाजूने असं करताय. तेव्हा मात्र सायली आता खूप चिडते. सायलीला कळतं की आता मलाच माझ्या कुटुंबाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, अगदी लढलं पाहिजे. म्हणून आता ती पुढे येते आणि कल्पना म्हणते की तुम्हाला माहिती नाहीये ती कशी वागली, त्यामुळे तुम्ही बोलू नका. त्यावेळेला आता कल्पना अगदी चिडलेली असते आणि बायका सगळ्या तिच्याकडे येत असतात आणि म्हणतात की लावा रे, तिच्या तोंडाला काळ लावा, ही जास्तच बोलते. जरा सासू असली म्हणून काय झालं? किती काही झालं तरीही तुम्हाला तिच्या बाबतीत हे सगळं असं वागायला नको होतं. असं म्हणून आता कल्पनाला सगळेजण काळा लावायला तोंडाला येत असतात आणि तिला काळा लावायला येत असताना आता सायली ही बघतच राहते. अर्जुन ही थांबत असतो की मम्मा, परंतु त्या बायका ऐकायलाच अजिबात तयार नसतात. आता सायली ही ते सगळं पाहून रडत असते आणि अर्जुनकडे बघत सायली ही तिच्याकडे बघतच त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की काही झालं तरीही
आता मी शांत बसणार नाही सायली. आता उठते आणि म्हणते की काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं, तुम्हाला कळतंय तुम्ही काय करताय ठीक आहे, तुम्ही महिला संघटनेचे आहात, परंतु मग अशा लोकांचं काय कराल जे लोक यांच्या घरामध्ये सुन्या आल्यात त्या सुन्याच वाईट कर माचे असतील तर तेव्हा सगळेजण बघतच राहतात. मग साहिलीकडे बघत असताना त्या बायका म्हणतात की काही झालं तरी तू पण जास्तच बोलतीस, तुझ्याही तोंडाला आम्ही काळ फासल्याशिवाय राहणार नाही. आता त्या कल्पना आणि सायली दोघींकडेही अगदी यायला लागतात आणि त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हातावरती काळ लावलेलं असत आणि म्हणतात की चला रे, या दोघींची तोंड आता काळी करून टाकायचीत. तेव्हा आता सायली ही म्हणते की तिथेच थांबा, तुम्ही तिथेच थांबा, नाही तर मी काय करेन याचा अंदाज तुम्हाला नाहीये. जी कोणी बाई पुढे येईल ना त्या बाईला मी बरोबरच करेन आणि अजिबात पुढे येण्याची गरज नाहीये तुमच्यावरती. मी कुठली केस ठोकते हे तुम्ही बघा, कारण तुम्ही खरं काय आहे ते ऐकल्याशिवाय आमच्याकडे येत्य आणि आमच्यावरती नको ते तुम्ही आरोप करताय ठीक आहे. हे सगळं जे काही चाललंय ते खूप चुकीचं चाललंय. अस्मिता ही पुढे येते आणि अस्मिता म्हणते की मी एक गरोदर स्त्री आहे आणि माझ्या घरामध्ये ही जी मुलगी आली आहे तन्वी सुभेदार नावाची ही मुलगी, ही कलंक लावला या घराला, तिने आमच्या घराला काय त्रास दिला हे आम्हाला माहिती आहे. मी पण या अगोदर तिच्याबरोबर असायचे, परंतु आता माझ्या लक्षात आलंय की ही मुलगी फक्त घराच वाटोळ करायला आलीये. माझ्या या 2 बहिणी आहेत, एक सायली आणि एक तन्वी, परंतु ही तन्वी प्रत्येक वेळेला चुकीचंच वागत आलीये घरात, प्रत्येकाच ती आता अपमानच करत आलीये. त्यामुळे तिला मी अजिबातच थारा देत नाही. अस्मिता पण पुढे येऊन लगेच साहिलीची सोबत करत बोलत असते. प्रिया आता गपचूपच बसलेली असते. साहिली खूप चिडते आणि म्हणते, अस्मिता ताई तुम्ही प्लीज बाजूला बसा, तुम्हाला त्रास होईल. आणि सायली बोलायला सुरुवात करते. सायली म्हणते की इतकं सगळं घडतंय, या गोष्टी घडतायत, मग तुम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करताय का? एकदा आमची पण बाजू तुम्ही ऐकून घ्यायला हवीच आहे. तेव्हा मग सायली पुढे बोलायला सुरुवात करते. ती म्हणते की तुम्हाला माहिती आहे ही मुलगी, ही जी तुम्ही बोलताय तिची बाजू करायला इथे आलात ना, ही मुलगी माझ्याबरोबर आश्रमात राहिलेली आहे, मीही तिच्या सोबतच आश्रमात राहिली, परंतु प्रत्येक वेळेला ती मुलगी चुकीचाच विचार करायची, कोणाला कसं काय बोलता येईल, आणि प्रत्येक वेळेला पैशाचाच विचार, पैशाच्या मागे लागूनच हिने हे सगळं केले. अर्जुन सुभेदार म्हणजे माझे पती, यांच्याशी तिला लग्न करायचं होतं. त्यांच्याशी लग्न करायला जमलं नाही म्हणून माझ्यावर आणि माझ्या मिस्टरांवर ती खूपच जास्त खार खाऊन आहे. आणि तिचं हे जे काही वागणं आहे ना ते पाहून मला एकच गोष्ट लक्षात येते, ते म्हणजे ती खूप चुकतीय आणि तिला कोणीतरी समजावणार हो. तिला समजलं नाही म्हणून ती मुलगी जेलमध्ये गेली आहे, कोणाचंही ऐकलं नाही. तिला खूप वेळा सूचना दिल्या परंतु ती अजिबात ऐकली नाही. आता जेलमधून तिच्या या नव्यामुळे ती सुटली. अश्विन भाऊजी त्यांनाही ती फसवतीये परंतु त्यांच्या लक्षात येत नाहीये. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांनाही ती फसव पाहतीये, परंतु जेव्हा त्यांना हे कळेल ना तेव्हा मात्र खूप उशीर झालेला असेल. आता ही जे काही वागते ना ते तुम्हाला समजेलच. ती सगळं काही आता प्रियाचे टू झेड कारस्थान सगळ्या बायकांना सांगते आणि म्हणते की ही माझी सासू कल्पना सुभेदार यांनी प्रत्येक वेळेला तिला जीव लावला, माझ्यापेक्षा जास्त तिला जवळ केली होती, परंतु तरीही तीच ते दुर्भाग्य की तिला ते जमलं नाही. तिला कुटुंब चांगलं मिळालेलं असतानाही तिने हे सगळं चुकीचं वागली. अस्मिता लगेच म्हणते की हो, मी जी ननंद आहे, परंतु मला चांगलंच माहिती आहे की ही काय वागत आलीये. ती सगळ्या तिच्या कारणांचा सगळा प्रवास मी सांगू शकते, कारण प्रत्येक वेळेला सायलीवर कुडघोडी करण्याचा ती प्रयत्न करायची. आता हे ऐकल्यानंतर सगळेजण बघतच राहतात. ती म्हणते की मी ही तिची आई आहे आणि ती जे काही वागते ना ते मला अगदी व्यवस्थितपणे माहीत आहे. आणि मी आई आणि रविराज म्हणतो की हो, मी तिच्या बाप, दुर्दैवाने मी त्या मुलीचा बाप आहे
आणि ती हे जे सगळं काही वागते ना त्याच्यामुळे आम्हाला खरंच खूप जास्त चिडी येते, कारण ती जर हे वागणं हे आम्हाला अजिबातच पटत नाहीये. ती जे काही करते ना त्या सगळ्या गोष्टी या तिच्या चुकतायत, त्यामुळे किती काही झालं तरीही तुम्ही तिला अजिबातच कुठल्याही गोष्टीसाठी उभं करू नका. ती मुलगी खूप चुकते आणि तुम्ही तिची बाजू घेऊन चुकताय म्हणून प्लीज, मी पण एक वकील आहे, त्यामुळे ती जे काही वागते त्यामुळे तुम्ही तिची सोबत देऊ नका. आई वडील म्हणून आम्ही एक सांगतोय, ज्या मुलीला आम्ही अनाथाश्रमामधून आणली आहे आणि आमची मुलगी म्हणून तिचा स्वीकार केलाय, परंतु खरं तर आमचं चुकलंय असंच वाटतंय. सायली म्हणते की आता तरी तुम्ही विश्वास ठेवाल, कारण हे तिचे आई वडील आहेत आणि इतके चांगले आई वडील मिळूनही ती मुलगी ही किती चुकतीये हे तुम्हालाच कळत नाहीये. त्यामुळे काही झालं तरीही तुम्ही त्या मुलीला अजिबातच उभं करू नका आणि प्लीज ऐका, ही मुलगी अगदी व्यवस्थित नाहीये. तेव्हा सगळ्या बायका या बघतच राहतात, म्हणजे इतके सगळे लोक हे या मुलीच्या बाजूने बोलतायत, याचा अर्थ की ही मुलगीच काहीतरी चुकीची असणार. बायकांच्याही लक्षात यायला लागतं आणि त्यामुळे मग आता कल्पना ही साहिली जवळ जाते आणि म्हणते की आतापर्यंत मी या माझ्या सुनेला खूप बोलले, हिच्यामुळेच, या तन्वीमुळेच माझ्या सुनेकडे मी बघतही नव्हते, कितीतरी महिने तिच्याशी मी बोलतही नव्हते, परंतु आता एक गोष्ट लक्षात ठेवा की आता माझी सायलीच योग्य आहे हे मला कळले आणि तन्वीनेच दाखवून दिले की ती कशी वागते ते, आणि ती खूप खूप चुकीची आहे. आता तन्वीचे जे सगळे व्हिडिओ असतात अगोदरचे, ते सगळे व्हिडिओ साहिली ही त्या बायकांना दाखवते आणि ते व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्या बायकांच्या लक्षात येतं की हीच मुलगी चुकीची आहे. तेव्हा आता लगेचच ती कल्पनाचे आणि बाकीच्यांचे सगळ्यांचे पाय धरते की मला माफ करा. तेव्हा बायका म्हणतात की नाही, तू म्हणजे चुकीची आहेस. आतापर्यंत तुझी साथ देऊन आम्ही तुझ्या सगळ्या घरच्यांशी भांडलो, परंतु आता तुझ्या या सगळ्या व्हिडिओ आणि तुझ हे घरातल्या सगळ्यांचे पराक्रम ऐकून आम्हाला असं वाटतं की या सगळ्यांच्या नाही तर तुझ्याच तोंडाला काळ फासलं पाहिजे आणि तुझी चांगलीच गाढवावरून धिंड काढली पाहिजे, असं प्रियालाच आता बायका बोलायला लागतात. कल्पना म्हणते की आता तरी तुम्हाला समजलं असेल, माझ्या सायलीने दाखवल्या तुम्हाला सगळं की मुलगी काय आणि कसं वागू शकते. ते तुम्ही मला खुशाल बोलू शकता, परंतु तुम्हाला अगोदर ज्या मुलीची बाजू घेताय ना तिचं सगळं तुम्ही अगोदर तपासायला हवं होतं, नंतरच मग आमच्याकडे तुम्ही यायला हवं होतं, असं कल्पना सरळच म्हणते. त्यावेळेला मग अर्जुनही म्हणतो की हो, तुमची ही जी काही महिला मुक्ती संघटना आहे त्या बाबतीत तर मी भेट देऊन सगळं बघणारच आहे आणि तुम्ही ज्या मुलीची बाजू घेऊन बोललात तिच्यावर तर आम्ही गुन्हाच दाखल करणार आहे. आता पुन्हा एकदा प्रिया खचली जाते आणि अश्विन समोर सगळेजण आता प्रियालाच बोलायला लागतात पुन्हा एकदा, आणि अश्विन हा प्रियाला पुन्हा एकदा सावरतो आणि त्या बायका आता प्रियालाच काळा लावण्यासाठी पुढे आलेले असतात. प्रिया घाबरत त्यांची माफी मागत म्हणते की प्लीज मला माफ करा, मला माझ्या घरात जायचं म्हणून मी हे सगळं करतीये. तेव्हा आता त्या बायका या प्रियाला म्हणायला लागतात की ठीक आहे, तुला तुझ्या घरात जायचंय, परंतु तुला तुझ्या घरात जाऊन तुला पहिल्यासारखं माजोरड्यासारखं जगता येणार नाही. तुला सगळं घरातलं काम सगळं करून बघावं लागणार आहे आणि तू एका मोलकरणीसारखी या घरात राहायचंय, असं त्या बायका आता तिला सांगतात. मग आता त्यावेळेला सायली आणि घरातले सगळे हा प्रियाच्या बाबतीत काय निर्णय घेणार आहेत आणि सायली प्रियाला आतमध्ये घेईल का, आणि प्रिया जर आतमध्ये आली तर तिची घरात काय व्यवस्था होणार आहे, एखाद्या गरीब नोकरासारखी आता पुढे काय होईल, हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.